नमस्कार. आज आपण बघणार आहोत काकडीचे तवस. याला दोंडाचही असं म्हटलं जातं. तवस बनवण्यासाठी जाडसर अशी काकडी वापरायची. वजनी 300 ग्रॅम आहे. आता काकडी मी किसून घेते. जवळजवळ 1 वाटी काकडीचा किस झाला. आपण एक वाटण तयार करूया. यासाठी मी इथे 3 टेबलस्पून कोकोनट घेतला आहे. फ्रेश हळद घेतली आहे. 1 टीस्पून जिरं. आता हे आपण वाटून घेऊ. यामध्ये मी थोडंसं पाणी वापरतो. आता आपल्याला काकडी शिजवून घ्यायची आहे. स्टीलच्या टोपामध्ये मी काकडीचा किस घालून घेते. यामध्ये मी भाजके शेंगदाणे, खोबरं असं मी तुपामध्ये परतून घेतलं आहे आणि आता यामध्ये मी वाटप ॲड करते. 1 वाटी काकडीचा किस आहे तर त्यासाठी मी इथे 1 वाटी गूळ वापरला आहे. हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकते. आता मी हे गॅसवर ठेवते. याला व्यवस्थित उकळी आली ना की मग आपण स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे. आता मी हे छोट्या बर्नरवर ट्रान्सफर करून घेते. आता कढईमध्ये मी 2 टेबलस्पून घी घालून घेते. यामध्ये मी 1.5 वाटी रवा ॲड करते. आपल्याला इकडे व्यवस्थित मंद आचेवर याला भाजून घ्यायचं आहे. काकडी व्यवस्थित शिजली आहे. आता मी गॅस बंद करते. जवळजवळ 10 मिनिटं आपल्याला रवा इथे भाजून घ्यायचा आहे. गॅस अगदी स्लो फ्लेमवरच ठेवायचा. आता हे मी यामध्ये ॲड करते. आता यामध्ये मी 1 टीस्पून जायफळ पावडर ॲड करते. जर तुम्हाला रवा थोडासा जर कोरडा वाटत असेल ना तर यामध्ये थोडंसं तुम्ही गरम पाणी ॲड करा. आता मी हे मंद आचेवर रवा 5 मिनिटं असा शिजून घेणार आहे. रवा व्यवस्थित शिजला आहे. आता मी गॅस बंद करते. मी टोपाला तुपाने ग्रीस करून घेतला आहे. आता पूर्ण रवा यामध्ये आपण ॲड करायचा आहे. टोपामध्ये हे मिश्रण पूर्ण असं दाबून दाबून भरायचं. आता यावर मी केळीचं पान लावणार. जर तुमच्याकडे हळदीची पानं असतील तरी चालेल. त्यामध्ये मी केळीचं पान लावते. गॅसवर मी तवा ठेवला आहे. 10 मिनिटं आपल्याला इकडे स्लो फ्लेमवर ठेवायचा आहे टोप. आता गॅस बंद करते. थंड झाल्यानंतर याच्या वड्या पाडून घेते.